शिवसेना ही शिंदेचीच आहे. महाराष्ट्रातल्या मतदारांनी ते दाखवून दिलेला त्याचा परिचय एकनाथ शिंदेचा परिचय अमित शहापेक्षा आम्हाला जास्त आहे. आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणणं म्हणजे अमेरिकेत जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवलेंचा आहे असं म्हणण्यास. बरं, अमेरिकेत एक रिपब्लिकन पार्टी आहे, मला ट्रम्प त्याच पक्षाचे. तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले जो त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष असं म्हणण्यास अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात ती महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी, महाराष्ट्राच्या जखमेवर, महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शहा इथे मीठ चोळण्यासाठी येतात. आणि मला दुःख वाटतंय की त्यांच्या अवतीभोवतीची बेईमान मराठी माणसं त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवतात. अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. अमित शहानी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे. आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलंय की आम्ही अमित शहाचे, त्यांच्या गटानं असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाचे बुटचाटे आहोत. त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे, ही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. अमित शहाचं हे अमित शहाचं फ्रस्ट्रेशन आहे. इतके प्रयत्न करून सुद्धा. आणि तुम्ही महाराष्ट्रानं काय सिद्ध केलं, एकनाथ शिंदेने काय सिद्ध केलं, काय सिद्ध का केलं? एकनाथ शिंदेची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री, बरं का. पूर्वी लिंबू टिंबू होते, दोन डेप्युटी सीएम आहेत, हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत. आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. रावसाहेब, वर्धापन दिनाच्या भाषणातही उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता आणि विशेषतः ठाकरे फ्लॅट संपवता येणार नाही असंही ते उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी बोल बच्चन भैरवी असा केला. बोल बच्चन भैरवीवर बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतो. नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना आहे त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष. त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन, पण त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात. आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहेत. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. विशेषतः प्रेसिडेंट ट्रम्पनं काल 18व्या वेळा सांगितलं, काल 18व्या वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी थांबवलं. आणि नरेंद्र मोदी बोलबच्चन असले तरी त्यांची दातखिळी त्या विषयावरती अद्याप बसलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने असं म्हटलं की निवडणुकांनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट केलं जाईल. आमच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगानं आपल्या नियमात बदल केले. आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी. आतापर्यंत हे नियम नव्हते. 2024ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे. मग मतदार याद्या असतील, ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील,
हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत. जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं. त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी घोसाळकर यांना मुंबई बँकेचे संचालक पद दिले. भाजप सोबत जाण्याची नाही बघा, म्हणायचं. ह्या विषयावरती मी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य यासाठी करत नाही की विनोद घोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत, अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जुने जाणते आमचे सहकारी आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला, त्यांचे चिरंजीव गेले आणि त्या मुलीचे पती तिने गमावलेले आहेत. ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे. अभिषेक घोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते. त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका. ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते. राऊत, तुम्ही म्हणतात की त्या सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करतात, पण जी घटना किंवा जो दुर्दैवी प्रसंग त्यांच्या कुटुंबात घडला त्याला जवळपास आज 1.5 वर्षानंतर त्यांची संचालक पदावर, मुंबई बँकेच्या संचालक पदावर नेमणूक होते आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होते आणि त्यात तेजस्वी घोसाळकर या भाजपत जाणार अशी चर्चा होत असताना होते. त्यामुळे राजकारण आहे का या टायमिंग साधला जातोय का? टायमिंग कोणी साधला असेल तर त्या टायमाला कळेल.